पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय ग आर्या, एवढ्या घाई घाईत कुठे निघालीस? नाही ते आम्हाला उशीर झालाय ना त्याच्यामुळे। मी जर सीसीटीव्ही फुटेज काढला ना तर आता इथून कोणालाही घरी जाता येणार नाही आणि मग पोलीस येतील, मग सस्पेक्टला अरेस्ट करतील वगैरे वगैरे। चल बाहेर रे रेणुका, अगं काय करतेस? काय करतेस रेणुका? रेणुका, काय झालं? सारंग, मुक्ता बहिणीच्या अंगावर जे झुंबर पडलं ना ते पडलं नव्हतं, मग ते आर्याने पाडलं होतं। काय? सारंग, तो अपघात नव्हता। ही आर्या अजूनही वहिनीच्या जीवावर उठली। हे आर्या, तू कान उघडे ठेव नाही का? मुक्ता वहिनी आमच्या घरची सून आहे आणि तू आम्हाला कोणाला सून म्हणून नकोय। आम्ही सगळे तिच्या पाठीशी आहोत। आता तिला कोणीही इजा पोचवू शकत नाही। परत जर असा काही करायचा प्रयत्न केलास ना तर बाकीचे जाऊ दे, मी तुला आयुष्यातून उठवते की नाही ते बघ। मुक्ता वहिनीने आमच्या घरासाठी, आमच्यासाठी खूप काही केलंय ग। माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलंय तिने, पण हे सगळं तुला नाही कळणार, कारण तिच्या पायाच्या नखाची सुद्धा सर तुला येणार नाही। अजून फोन कसा नाही येत यायचा? प्लॅन प्रमाणेच सगळं घडलं असेल ना? नाही, मला काही कळत नाहीये, पण तुझ्या इतकाच मलाही घोर लागलाय। मी काय म्हणते, मी तिला फोन लावून बघू का? हा, लाव लाव। आता तर दादांना सांगितलंच पाहिजे, त्यांना लगेच फोन करतो आणि बोलावून घेतो। सारंगराव, नाही, मी हात जोडतो तुमच्या समोर, असं करू नका। रावसाहेब सगळं संपून टाकतील आणि मग देशमुख साहेबांना पण कळणार आणि आमची पार्टनरशिप तुटणार। नगरकर कुटुंब तर दुरावलेलं आहेच, आता देशमुख साहेबांशीही आमचं वाईट होणार। हात सोडतो, असं नका करू। आर्याच्या वतीनं आम्ही तुमची माफी मागतोय। आम्हाला मान्य आहे ती चुकली आहे, पण प्लीज असं करू नका। सांगा, सगळ्यांना ओरडून ओरडून सांगा की कशी तुमची मुलगी चुकीची येते। ला जन्म देऊन पश्चाताप झालाय, सांगा सगळ्यांना ओरडून। मला ना तुमच्या कोणाचीच गरज नाहीये। तुम्ही लक्ष नका देऊ तिच्याकडे। आर्याताई, थांबा। तुमचे आई वडील त्यांच्यापेक्षा कितीतरी लहान लोकांसमोर हात जोडतायत, माफी मागतायत। का? तुमच्यामुळं। त्याचं तुम्हाला काहीच काहीच वाटत नाहीये? आम्ही आर्याला साथ देतोय म्हणजे तिच्या चुकांचं समर्थन करतोय असं नाहीये। पण ती आमची एकुलती एक मुलगी आहे, ज्याशी आता नेमकं कसं वागायचं आम्हालाच कळेना असं झालंय। आम्हाला माफ करा, प्लीज माफ करा।
काय झालं? लागला नाही का फोन? अहो तिने कट केला. परत लावू का? नाही, नको. काहीतरी गडबड झाली असेल म्हणून तिने फोन कट केला असेल. ती करेल ना फोन. कोणाचा फोन होता? नाही, कुणाचा नाहीये. रेणुका, अगं तू फोन कशाला? माझी आत्या तुला का फोन करत होती ते बघायचंय मला. फोन आला. हॅलो, काय झालं? संपली मुक्ता? अगं लवकर सांग ना, पार्टी करायची आहे. नाही, तुम्हाला कोणालाच पार्टी करता येणार नाही, कारण मुक्ता वहिनी जिवंत आहे. कोण बोलतंय? रेणुका. तू रेणुका? तुम्ही कितीही वार केले, कितीही मारण्याचे प्रयत्न केले ना, तरी आता वहिनीला काहीच होऊ शकत नाही, कारण तिच्या पाठीशी ही रेणुका उभी आहे. अगं आत्या, तू या थराला गेलीस? या आर्याला साथ दिलीस तू? बरोबर होतं ग दादा, तुम्ही दोघांना माफ करण्याच्या लायकीच्याच नाही आहात. आणि दादांनी किरकोळ शिक्षा दिली आहे का तुम्हाला? तुम्ही दोघं सैतान आहात, सैतान. आता तू बघ, ही रेणुका काय चीज आहे ना ते तू बघ. शेवटचं सांग, मुक्ता वहिनीला जरासं जरी खर्चटलं ना, तर तुम्ही माझे कोण आहात हे मी विसरून जाईल. आता माफी मागायला सुद्धा आम्हाला लाज वाटते हो. इतका हतबल मी कधीच झालो नव्हतो. आर्याचे वडील म्हणून मला एक विनंती करायची. झालं गेलं सगळं विसरून जा. आणि सारंगराव, अंबिका आत्याचं इतकं मनावर घेऊ नका, नाहीतर तुमचे संबंध बिघडतील. ठीक आहे, आम्ही सगळं विसरून जाऊ, पण तुम्ही परत असे हात नका जोडू. आम्हालाच लाज वाटते. रेणुकाताई, आज मला तुमचे भाऊ दिसले. ते असंच कायम माझ्या पाठीशी उभे असतात. आज मला खरंच तुमचा लई म्हणजे लई अभिमान वाटतो. अगं वहिनी, यू डिझर्व दिस. तू किती चांगली आहेस. दुसऱ्यांसाठी कायम जीव ओवाळून टाकायला तयार असते. मग आम्ही का मागे हटायचं? हे बघ, आजपासून ही रेणुका तुझी बॉडीगार्ड म्हणून तुझ्या पाठीशी कायम उभी असेल. सारंग आणि मुक्ता आता पतूर कशी काय नाही आली? आता पतूर यायला पाहिजे होती. तेच तर म्हणतोय मी. पोरांना ना का अक्कलाच नाहीये. कोणतरी वाट बघत असेल काय. ठीक आहे, मी जाऊन बघतो. अरे बाप, तुम्हाला बघायला निघालो तुम्ही. आता एवढा उशीर का झाला? दादा म्हणजे आम्ही निघालोच होतो, बट आता कोणी ना कोणी भेटत राहतच.
पण तुम्ही अजून जागे कसे? आमचा वेळ जात नव्हता. आईला म्हटलं काय करूया का, झोप येत नाहीये. तर ती म्हणाली काय नाही, तू गाणं म्हण, मी नाचते. काळजी वाटते ना तुमची, काळजीपोटी जागा आहे मी. त्यात रेणुकाचा मला फोन. रेणुका कुठे आहे? रेणुका कुठे आहे? रेणुका थांबली आहे दादा. म्हणजे आम्ही कसं पार्टी संपायच्या आधीच निघालो. पार्टी सुरू होती तेव्हा. सो वेदच्या आई बाबांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की रेणुकाला थांबू द्या. वेद सोडणार आहे तिला, सोडेल असतो. त्या आर्यानी पार्टीमध्ये काही धिंगाणा नाही ना घातला? काय धिंगाणा नाही दादा. आय मीन तसं काहीच झालं नाही. खरं बोलतोस? हो दादा, खरंच सांगतोय. सगळं ओके होतं तिथे. वय म्हणजे खरं तर त्या त्यांच्या घरच्यांसोबतच होत्या. आम्ही लांबच होतो त्यांच्यापासून. हो हो, आणि आम्ही तिच्याशी बोललो सुद्धा नाही. वाचलो. दादा, मला काय वाटतं तुम्ही झोपायला हवं होता. खूप उशीर झालाय, एवढा वेळ जागे आहात. तुम्हाला बघितल्याशिवाय झोपला असता होय त्यो? नुसता फेऱ्या मारत होता इथं. हो बरोबर आहे. पण दादा आता आम्ही आलोय, चला तुम्ही. हा ए बाई, त्याला काहीतरी खायला घाल. तुमच्या काळजीनं आता पातूर जेवला नाही त्यो, उपाशीच आहे. काय? अरे घास घशाखाली कसा जाणार? माझी पोरं जर घरी आलेली नाहीये आणि त्यात मला कळलंय की आर्या तिथे आहे पार्टीमध्ये, काळजी नाही का वाटणार? आणि तसंही तुम्हाला सांगू, आता खरंच मला भूक नाहीये. आपण सगळेजण झोपूया, चला. नाही नाही, मी जेवल्याशिवाय मी अजिबात झोपत नसती. मला आमची काळजी होती, पण आता मी सुखरूप आलोय ना घरी. मग तुम्ही आधी जेवून घ्या. हो दादा, नाही कसं आहे, ही पण तुमची आईच आहे. तुम्ही जर तिचं ऐकलं नाही ना तर तुम्हाला ती खेचत घेऊन जाईल. म्हणून चला. वय, आणि मी तसंच करणार आहे. बघा. अजिबात नाही म्हणायचं नाही. आई नाही, आजी आहे. ही माझ्या आयुष्यात आल्यापासून नाही हा शब्द माझ्या डिक्शनरीतनं गायब झालेला आहे. चला. हो. पिके, तुला सांगतो ना, ह्या मुक्ताच्या अशा वागण्यामुळे तिने दादांवर ताबा मिळवलेला आहे. अगं तिच्याशिवाय त्याचं पान हलत नाहीये. आता थोड्याच दिवसामध्ये त्या रेणुकाच्या सासूरवाडीमध्ये नगरकरांच्या सोन्याचा उदो उदो झालेला तुला ऐकायला मिळेल. असं काही होणार नाहीये. अहो, मी वेदच्या घरच्यांना ओळखते, खूप वेगळीच माणसं आहेत ती. तुम्ही आता बघालच, एकदा का रेणुकाचं लग्न झालं ना की ज्या दादाचं आपल्या सुनेशिवाय पान हलत नाही ना, तो तिचं तोंडही बघणार नाही. पण रेणुकाच्या लग्नाचा, वेदच्या घरच्यांचा आणि दादांच्या मुक्ताच्या विरोधात जाण्याचा एकमेकांशी काय संबंध आहे? समजेल. ही अंबिका आता एका दगडात किती पक्षी मारते ती. हे सगळं ठीक आहे. पक्षी मरायच्या अगोदर आपणच मरू, तेही दगडाशिवाय. दादा किती बदललेत ना, म्हणजे एकदम अनबिलिव्हेबल. तुला माहिती आहे का, आईची पण जितक्या आतुरतेने ते वाट बघत नाहीत ना, एवढी तुझी बघतात. खरं सांगू का, ते आधीपासूनच तसे आहेत. अतिशय प्रेमळ मनाचे. सगळी जळमट बाजूला झाली. अतिशय प्रेमळ मनाचे दादा आपल्याला परत मिळाले. अगदी खरंय. दवाखान्यात तर मला बरं वाटत नव्हतं, तोपर्यंत पाण्याचा एकही थेंब घ्यायला तयार नव्हते.
खरंच वडिलांसारखी माया लावते. फोन वाजता. अण्णांचाच फोन आहे. हा मुक्ता, हा अण्णा बोला. काय कसं झाला कार्यक्रम? हा ती तुमची काय पार्टी का काय होती ना? वय बरी झाली. म्हणजे चांगली झाली. मुक्ता, तू हा आवाज तर मला काहीतरी वेगळंच सांगतोय. नाही नाही पुढं काय? काही लपवीत तर नाही ना तू? नाही नाही अण्णा तसं काहीच नाही. हे बघ बाळा, तू तुझ्या बापाशी कधी खोट बोलू शकत नाही, मला माहिती. खर खर सांग मला. मुक्ते, मी काहीतरी विचारतोय. जिकडं पार्टी चालू होती तिकडं छतावर एक झुंबर होतं. ते डोक्यावर पडत होतं, पण येळेवर यांनी मला बाजूला ढकललं आणि मी बाजूला झाले. काय हो, काय झालं? अगं ते आहे, मुक्ताच्या डोक्यावर झुंबर पडलं त्या पार्टीत. अरे देवा. नाही ती ठीक आहे आता. सारंगरावांनी तिला वाचवलं. द्या, माझ्याकडे द्या. अगं मुक्ते, बाळा तू ठीक आहेस ना? मुक्ते, तुम्ही आधी देव करून घ्या बर. लग्नानंतर कोणत्या देवाला गेले का तुम्ही? फोन इकडे दे. आणि हे बघ मुक्ता, तुम्ही ना आधी देवदर्शन करून या. अहो अण्णा वय पण काय म्हणता? देवाला जायचं म्हणते. दे ना, बोल. एक मिनिट. हॅलो. हा ना जावई बापू, तुम्ही ना देवदर्शन करून या. अहो लग्न झाल्यानंतर रागा भांडणातच दिवस गेले. जेव्हा सगळं चांगलं होत होतं तेव्हा आपण देवाची थोडीशी पण आठवण काढली नाही. नाही नाही अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आणि आम्ही पण तोच प्लॅन करत होतो, कारण आता रेणुकाचं लग्न आहे. सो त्या निमित्तानं निमंत्रण द्यायला देवीच्या मंदिरात जायचंच होतं. सो देवदर्शनही होईल आमचं. हो, आमच्या घरात जी देवी आहे तुळजाभवानी, तीच आमची कुलदेवता आहे. सो इथून मांडवणलाच एक 150-200 किलोमीटरवर तुळजाभवानी मातेचं खूप सुंदर मंदिर आहे. सो तिथे जाण्याचा प्लॅन करतोय आम्ही. बरं ठेवतो मी. काळजी घ्या. मुक्ताकडे देतो. अण्णा येतो मग आम्ही देवीला जाऊ. हो हो. तुम्ही पण काळजी घ्या. ठेवी ते. तर आपल्या समोर सादर आहे आपल्या रेणुकाच्या लग्नाची पत्रिका. बघूया बघूया. हे बघा. बघू बघू. वाव, दिस इज सो ब्युटिफुल. आणि याचा फॉन्ट पण छान आहे. हा हो, अतिशय सुरेख झालेली आहे. सारंग, मुक्ता, पत्रिका बघा किती छान झाले. क्लास यार, क्लास. अनबिलिव्हेबल एकदम. अरे यार, आता वाटतंय ना घरात आपल्या लग्न आहे. लग्नाचा फील आहे एकदम. इथे रेणुकाच्या ऐवजी रेवती असं का टाईप झालंय? बघू. बघ ना. हो, पण सगळ्यात आधी पत्रिका देवासमोर ठेवायची आणि त्याला निमंत्रण पहिलं करायचं. हो हो. आई, मी काय म्हणत होतो की आमच्या दोघांचे देवदर्शन झालं नाही. सो मी देवदर्शन प्लॅन करत होतो. तर आम्ही दोघंच ही पत्रिका घेऊन गेलो असतो ना. चालेल की. जा जा, देवाला जा. आणि त्या निमित्ताने तुम्हाला थोडा एकांत पण मिळेल. नाही काका. हो काका, आम्ही फक्त देवदर्शनासाठी चाललोय. आता चालला जा तर देवाला पत्रिकाही ठेवा आणि निमंत्रणही करा.
मी तसं बी रावसाहेबांनी लग्नाची समधी जबाबदारी मुक्तावर टाकली हो आणि ते काही नाही म्हणणं नाही जायचं म्हटल्यानंतर तिनंच देवीला आवाहन केलं की चांगलंच आहे की हे फारच चांगलं होईल हं.